नमस्कार। आपण आज इथे आजपासून हास्य योगा चालू करतोय। नॉर्मली आपण योगा बघितलेला आहे आणि योगा साधारणतः 50-60 वर्ष म्हणजे तसं योगा म्हटल्यावर सुरुवातीपासून लहान वयापासून गरज आहे योगाची। पण आपण काय समजतो की आपल्याला सध्या शिक्षण असं सुरुवातीच्या काळात शिक्षणानंतर आपण नोकरी करायला लागतो आणि नोकरीच्या दगदगीमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही। मग अशा याच्यात आपण एकदा रिटायर झालो की मग काही सुचत नाही, कारण दिवसभर आपल्याला कामाची सवय असते आणि रिटायर नंतर आपण एकदम फ्री होतो। मग अशा वेळेस आपला जो वेळ असतो तो जात नाही आणि मग आपलं डेली शेड्यूल जे त्या बिघडलेल्या शेड्यूलला पुन्हा पूर्ववत आणण्यासाठी हा हास्य योगा अतिशय महत्त्वाचा कामगिरी बजावत असतो आणि त्यासाठी आपण इथे आजपासून हास्य योगा चालू करतोय। मग हास्य योगा आपण वेगवेगळे योगा करतोय आणि योगा सोबत हास्य प्रकार घेतो, कारण हास्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एन्झाइम्स म्हणजे डोपामिन नावाचा केमिकल असतं की जे आपल्या शरीरामध्ये स्रवतं, ज्यामुळे आपल्याला उत्तेजना मिळते, म्हणजे आपलं शरीर हे टवटवीत होतं आणि आपलं जे आयुष्य हे वाढवतं हसल्यामुळे। कारण या दिवसामध्ये हसणं माणूस विसरून गेलेला आहे, कोणी हसत नाही किंवा जोक झाला तर नॉर्मली आपण अर्धा मिनिट एखादा मिनिट नाही हसत, अर्धा मिनिट किंवा 10 सेकंद 15 सेकंद जोक पुरता हसतो नंतर पूर्वत होतो। परंतु इथे आपण हास्य हे कृत्रिमरित्या तयार करतो आणि एखादा काहीतरी चुटकुला घेऊन काहीतरी कारण घेऊन आपण हसायला सुरुवात करतो आणि हे हसताना आपण कमीत कमी अर्धा मिनिट 1 मिनिट नॉनस्टॉप हसतो। आपल्या शरीराला माहित नसतं की आपण का हसतोय, फक्त त्याला हे कळतं की आपण हसतोय म्हणून आपल्या शरीरामध्ये ते केमिकल स्रवतात की ज्याच्याने आपली स्किन हे टवटवीत होते, ज्याच्याने आणि आपण जे वय आहे आपण 10 ते 15 वर्षांनी आपण तरुण दिसायला लागतो आणि आपल्यालाच आपलं प्राऊड फील होतं आणि कोणाला वाटत नाही की कमी वय दिसावं माझं, असं प्रत्येकाला वाटतं। आणि त्यासाठी आपल्याला हसणं हे, आणि हसल्यामुळे आपले जे स्ट्रेस लेवल आहे, ताण आहे, तो पूर्णपणे कमी होतो। कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ताण तणाव हा खूप भरलेला आहे आणि त्यातून नको ते विचार आपण करत असतो आणि त्या विचारामध्ये की समोरच्या विषयी आपण मनामध्ये वेगवेगळं मन आपल्यालाच खातं असं आपण म्हणतो आणि यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं हसणं। सतत आपला चेहरा फक्त स्माइली फेस ठेवायचा आहे, जेव्हा केव्हा असेल स्माइली फेस ठेवायचा आहे आणि साधारणतः आपलं वय जर 50च्या पुढे गेलेलं असेल, 50, 55, 60, तर त्यावेळी आपल्याला 4 मंत्र हे अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याचं जे आपण जीवनात अंमलबजावणी केली तर ह्या 4 मंत्रामुळे आपल्याला अतिशय हलकं हलकं वाटायला लागतं। तर त्यातले आपण 4 मंत्र आपण बघूयात पहिले आणि नंतर आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूयात। त्यातला पहिला मंत्र आहे तो म्हणजे आपण जे दिवसभर जेवण करतो, जर आपलं रुटीन चालू असेल, नोकरी चालू असेल, जॉब चालू असेल, तर त्या जॉबमध्ये आपण पोटभर खातो कारण आपल्याला वर्किंग तेवढं दिवसभराचं घडत असतं कामामध्ये। पण एकदा रिटायर झालं की आपलं वर्किंग काय तर आपोआप कमी होतं। मग अशा वेळेस जर आपला जी काही तब्येत बिघडते, जे विविध व्याधी जोडतात ते प्रामुख्याने आपलं पोटापासून त्या व्याधीला सुरुवात होते। मग आपल्याला जर पोटालाच आपण नियंत्रण केलं, जर आपल्याला त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपण ह्या व्याधींपासून मुक्त होऊ आनंदी जीवन जगू शकतो। त्यासाठी आपलं जेवण हे अर्ध करायचं असतं। जेव्हा वय आपण 55-60 झालं त्यावेळी आपलं जेवण काय करायचं, अर्ध। समजा हे आपलं पूर्ण जेवण आहे आताच, त्याला काय करायचं आपल्याला अर्ध करायचं आणि आपण एकमेकांना दाखवायचं हसत हसत प्रत्येकाने करा खाने को कर दो आधा। जर आपलं जेवण आपण अर्ध केलं तर आपला पोटावरती नियंत्रण येतं, कारण आपल्या शरीराला गरज कमी असते, कारण आपण काम कमी करायला लागतो आणि गरजेपुरतं आपण जर खाल्लं तर अनावश्यक आपल्या शरीराला काम करणं पचवायला त्रास होत नाही आणि परिणामी आपलं शरीर व्यवस्थित राहतं। दुसरा आपल्याला मंत्र आहे, आपण जेवण अर्ध केलं तर आपल्याला पाणी हे दुप्पट प्यायचंय, कारण पाणी हे शरीरातले जे टॉक्सिन्स असतात, वेगवेगळे द्रव, ते रसायन जे हानिकारक असतात शरीराला, ते बाहेर टाकण्याचं काम हे पाणी करत असतं। त्यामुळे आपल्याला या वयामध्ये पाणी जेवढं आपण पित होतो आतापर्यंत त्याच्या दुप्पट पाणी प्यायचंय। पाण्याला काय करायचंय, दुप्पट। मग करा, पाणी 2 बोट दाखवा आणि ग्लास घ्यायचा हसत हसत पाणी को कर दो
जर आपण पाणी दुप्पट पिलं तर पाणीच प्यायचंय. दुप्पट पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचे जे टॉक्सिन्स असतात केमिकल जे आहे ते बाहेर टाकलं जातं आणि आपलं शरीर निरोगी राहतं, तेज येतं शरीरामध्ये. तिसरं, आपण आपलं वर्किंग कमी केलेलं आहे काम आणि शरीराची हालचाल कमी झालेली आहे आणि ती आतापर्यंत आपण जेवढे चालत होतो त्याच्या किती पट चालायचंय, तिप्पट चालायचंय. चलने को कर दो 3 गुना, हसत हसत चला हसा. चलने को कर दो 3 गुना. आता हे मंत्र आपल्याला रोज आपण जेव्हा याची पुनरावृत्ती करणार ना, आपल्या शरीराला आपोआप सवय लागते. 3 पट आपल्याला चालायचं, जेवढं चालत होतं त्याच्यात 3 पट, कारण आपल्याला काम काहीच नाहीये. तेव्हा तेवढं सकाळ सायंकाळ दिवसभरात जेवढं शक्य होईल तेवढा चालायचंय. आणि चौथा महत्वाचा मंत्र आहे तो म्हणजे आपण हसत नाही, तर आपल्याला त्यावेळेस आपण जेवढे हसत होतो त्याच्यात 4 पट आपल्याला हसायचंय, की ज्याच्याने आपल्या शरीरामध्ये महत्वाचे जे डोपामिन एन्झाइम जे आहे ते स्रवतात, त्याचा शरीरामध्ये त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, 4 पट हसायचंय. ओके, हसायचं आपल्याला आता ठेक्यामध्ये हसूयात. चला असं आता 1 मिनिट हसताना आपल्याला हे बघा, हसायची सुद्धा पद्धत आहे. एकदा तुम्ही दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूहळू हळूहळू सोडत सोडत हसायचं. जेवढं हसून लांबवता येईल तेवढं आपल्याला लांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, माझ्यासोबत चला. परत चौथ्यांदा आता हे जे हसणे सुरुवातीला आपल्याला कृत्रिम वाटतं, पण एकदा जर का आपण रोजचं हसायला लागलो ना, आपोआप नॅचरल हसू येतं आणि आपल्या शरीरामध्ये आवश्यक जे द्रव बरोबर निर्माण होतं. निर्माण होतात ते. आणि आपल्याला सुरुवातीला वाटतं की आपण हसू येत नाही, आपल्याला कृत्रिम वाटतं सुरुवात 1-2-4 दिवस, पण नंतर तुम्हाला रिअली मध्ये हसू यायला लागेल. काही काळ सवय रात्री नको यायला. नाही रात्री नाही, आपण इथेच करणार आहोत ना हसायला. आणि चेहरा स्माइली राहायचा. फक्त कोणाकडे बघितलं ना की समोरच्या फक्त स्माइली फेस करा, त्यालाही वाटतं अरे आपल्याकडे बघून हसताय बरं का, आपण हसावं, त्यालाही हसू येतं. आपण हसल्यामुळे समोरचाही काय होतो, हसतो, मग दोघांनाही त्याचा बेनिफिट होत असतो. बरोबर आहे. त्यानंतर हे झाले 4 मंत्र. जर आपण हे अंमलात आणले तर निश्चितच आपलं जे पुढचं आयुष्य आहे ते आनंदात आणि आपण म्हणतो निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. त्यानंतर दुसरं, आपला जो हात आहे, या हातामध्ये पूर्ण शरीराचे ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पॉइंट्स आहेत. मग ते आपल्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण क्लॅपिंग थेरपी ज्याला आपण म्हणतो, टाळ्या वाजवणे. आपण नॉर्मली पूर्वीचे बघा मंदिरात जायचे, तास तास आरत्या करायचे. त्याचा उद्देश काय असायचा, ते टाळ्या वाजायचे आणि टाळ्या वाजल्यामुळे तिथले ॲक्युप्रेशर पॉइंट्स प्रेस व्हायचे. पण आपल्याला तेवढा वेळ नाहीये, तासभर आपण आरत्या काही करत नाही. मग आपण इथे काय करायचे, साधारणतः दिवसभरातून किमान 300 टाळी व्हायला पाहिजे. 300 ते 400 टाळ्या आपल्या क्लॅपिंग ह्या झाल्या पाहिजे. आणि क्लॅपिंग करायची कशी असते, तर हा जो पंजा आहे पूर्ण एकमेकांशी आदळायचा अशी या पद्धतीने, म्हणजे पूर्ण पॉइंट्स एक काय होतात, प्रेस होतात. ओके, आणि हे करत असताना आपण शरीराची हालचाल पण करू शकतो. कशी, हो हो हा हा हा, हो हो हा हा हा, हो हो हा हा हा, हो हो हा हा हा. आपण हो हो जे म्हणतो तर ती एक प्रकारची कपालभाती होते. आपण वेगाने हवा बाहेर टाकतो आणि हा 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 करताना श्वास आत घेतो. म्हणजे हो हो, फक्त कपालभाती न करता आपण पोटावर हात ठेवा आणि म्हणा फक्त हो हो हो. जाणवतं कपालभाती होते, हवा आपण काय करतो बाहेर फेकतो आणि हा हा करत आपण हसतो पण आणि टाळ्या पण वाजवतो. ओके, परत सुरुवात करूयात. हो 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 हा हा हा,
आपल्याला हो हो करून थकवा येतो बघा लागतो, बरोबर ना. तो दम तो घालण्यासाठी आपल्याला डीप ब्रीदिंग करायचे. आणि प्रत्येक एक्सरसाइज, आता जे एक्सरसाइज घेणार आहेत आपण, त्याच्या प्रत्येक एक्सरसाइजला आपण डीप ब्रीदिंग करतो. ओके, आता आपल्याला हात थकवा घालवायचा आहे, हात समोर यायचा आहे, टाचा उंच करत हात बाजूला घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास होल्ड करायचा थोडासा. ओके, पुन्हा एकदा. त्याचा उंच केल्यामुळे आपल्या शरीरावरती नियंत्रण येतं आपल्या, बरोबर. पुन्हा एकदा. वरून पाठीमागे हात न्यायचे असे. आता खालून पाठीमागे. लक्षात आलं. याच्यामुळे आपण एकदम नॉर्मल झालो बघा. आपण जे ब्रीदिंग लागलं होतं आपल्याला, दम लागला होता, तो एकदम आपल्या पूर्वस्थितीत आपलं शरीर येऊन जातं, म्हणजे संतुलन होऊन जातं. आणि त्याचा उंच केल्यामुळे, पायाच्या एक्सरसाइजमुळे तुमच्या पायाची हालचाल, कारण आपलं पूर्ण शरीर हे पायावर असतं. ज्याचे पाय व्यवस्थित त्याचं शरीर चांगलं, ज्याचे पाय चालतात त्याचं शरीर पूर्ण चालतं. एकदा पाय जर थकले तर आपण पूर्ण माणूस संपला विषय. आणि मग आपल्याला पायाला क्रियाशील ठेवण्यासाठी आपण इथे ह्या वेगवेगळ्या पायाच्या एक्सरसाइजेस सुद्धा करतो. आणि हे जे त्याचा उंच करणं, पंजावरती भार सांभाळणं, हा त्यातलाच एक प्रकार आहे. जर कोणाला शुगर असेल, शुगर बहुतेक जणांना या वयामध्ये 40-50 नंतर अर्ध्याच्या वरती शुगर आहे. मग ते शुगरला जर नॉर्मल करायची असेल, तुम्ही प्रयोग करून बघा. जर तुमची शुगर आता समजा 100-150 असेल किंवा 1.25 असेल, तर तुम्ही फक्त काय करायचंय, त्याचं असं उंच करायचंय, रिलॅक्स व्हायचंय. 1 सेकंद, 1 होल्ड करायचंय, खाली जायचंय, वरती यायचंय. ही क्रिया जर तुम्ही 2 मिनिटापर्यंत केली, त्याचा उंच करणं, खाली करणं, उंच करणं, होल्ड करायचं 1 सेकंद, खाली यायला 1 सेकंद. साधारणतः तुमचे जर 60 ऑस्ट्रोलेशन झाले, 55-60, तर तुमचे 2 मिनिटं एक्सरसाइज होते. आणि हे एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही जर तुमची शुगर चेक केली तर कमीत कमी 10 पॉईंटने ती खाली आलेली असते. आणि दिवसभरात जर तुम्ही एक 4-5 वेळेस केली तर 50 पॉईंटने तुमची शुगर डायरेक्ट खाली येऊन जाते, नॉर्मल नियंत्रित होते शुगर. म्हणजे शुगर जर तुम्हाला नियंत्रित करायची असेल तर ही त्याची एक्सरसाइजेस आहे. अशा वेगवेगळ्या आपण एक्सरसाइज रोजच्या बघणार आहोत. जसं जसं मला येईल आपण करणार एक्सरसाइज, त्या एक्सरसाइजचं आपण महत्व आपण सांगणार आहोत. ठीक आहे, पुढे कंटिन्यू करू. हा, पुढचं आपण आता हास्याचे नॉर्मल प्रकार घेऊयात. आपण आलो की प्रत्येकाचं आपल्याला काय करायचं असतं, स्वागत करायचं असतं. मग स्वागत करताना आपण हसण्यामध्ये स्वागत करायचं. ती पण आता कसं करायचं, नमस्कार करायचा आहे. नमस्कार करताना हाताची ही मुवमेंट करायची, म्हणजे हाताची पण एक्सरसाइज होते. आणि आपण समोरच्याच्या डोळ्यात बघायचंय, बघताना समोरच्याच्या डोळ्यात बघून हसायचंय, त्यालाही हसवायचंय आणि आपणही हसायचंय. ओके, हसत हसत नमस्कार करायचा आहे.
हा असे प्रकार आपण रोजचा घ्यायचा आहे. नमस्कार घेतला एकमेकांना, त्यानंतर त्यांना अप्रिशिएट करायचंय. ते छान हसलेत किंवा छान दिसतात म्हणून त्यांना अप्रिशिएट करायचंय. ओके, आणि हसत हसत अप्रिशिएट करायचंय. बघा, आपण हसल्यावर सुद्धा हसायला लागले, त्यांना सुद्धा हसू आलं. म्हणजे एवढा हा याचा इफेक्ट आहे हास्याचा. आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि त्यांना सुद्धा हसू येतं. त्यानंतर तिसरा